Good morning, everyone. My name is Rasika Mandar Parvez from SYBCom, and welcome to today's lecture. Today, we are going to see the processes of Six Sigma. So, basically, what Six Sigma is? Six Sigma is a methodology that focuses on eliminating the defects in the product, service, or the process. सो बेसिकली सिक्स सिग्मा ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रोडक्ट सर्व्हिस किंवा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं डिफेक्ट्स कमी करायचं काम केलं जातं किंवा ते डिफेक्ट्स कमी कसे होतील ह्याच्यावर विचार केला जातो. इट रेफर्स टू अ स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू फॉर ऑलमोस्ट झिरो डिफेक्ट. सो बेसिकली ही जी प्रोसेस आहे ती स्टॅटिस्टिकल व्हॅल्यूज वरती बेस्ड आहे जिथे झिरो डिफेक्ट्स वरती फोकस केला जातो. Six Sigma is a set of strategic, technical, and tools for process improvement. आता ही प्रोसेस जी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट साठी केली जाते. सो बेसिकली सिक्स सिग्माचे दोन प्रोसेसेस असतात. दॅट इज DMAIC आणि DMADP. सो बेसिकली DMAIC मध्ये डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह आणि कंट्रोल हे स्टेप्स फॉलो केले जातात सो दॅट प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस मध्ये डिफेक्ट्स कमी केले जातात. आणि DMADP प्रोसेसमध्ये डिफाईन, मेजर, अनालाइज, डिझाईन अँड व्हेरीफाय असे स्टेप्स फॉलो केले जातात डिफेक्ट्स रिड्यूस करणे. सो आपण एक एक करून दोन्ही प्रोसेस बघूया. सो फर्स्ट इज DMAIC प्रोसेस, ज्याच्यामध्ये पहिली स्टेप असते डिफाईन, दुसरी मेजर, तिसरी अनालाइज, चौथी इम्प्रूव्ह आणि पाचवी इज कंट्रोल. सो पहिली डिफाईन स्टेप. This is the first step of the Six Sigma approach. In this step, problem areas of the process that needs improvement is identified. So basically, define stage मध्ये काय केलं जातं? आपलं जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये कोणत्या एरियाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे ओळखलं जातं. The core processes are identified by the management. आपली बेसिक प्रोसेस काय आहे मॅन्युफॅक्चरिंगची किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करायची हे ओळखून त्याच्यामध्ये नक्की कुठे डिफेक्ट आहे हे ओळखून घेतलं जातं. द ऑब्जेक्टिव्ह फॉर अडॉप्टिंग सिक्स सिग्मा प्रोसेस इज डिफाईन्ड. सो आपल्या कोणत्याही एंटरप्रेन्युअरनी आपल्या एम्प्लॉईजना सांगितलं जातं की आपण सिक्स सिग्मा प्रोसेस का अडॉप्ट केली पाहिजे. बेसिकली सिक्स सिग्मा प्रोसेस अडॉप्ट करायचं मेन इंटेन्शन ह्यामध्ये ओळखलं जातं. Further, the resources needed and the timeline required and possible expectations are identified. हे सिक्स सिग्मा प्रोसेस अडॉप्ट केल्यामुळे काय काय होऊ शकतं किंवा ते करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे ओळखलं जातं. सो बेसिकली सर हे ऑनगोईंग प्रोसेस, प्रोडक्शन प्रोसेस किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन्समध्ये सिक्स सिग्मा प्रोसेस अडॉप्ट केली जाते. आणि सिक्स सिग्मा प्रोसेस जी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आहे आणि ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी अजून काय लागणार आहे, काय गरजेचं आहे हे ओळखलं जातं. The people who would be impacted in Six Sigma project are pinpoint. बेसिकली सिक्स सिग्मा प्रोसेस अडॉप्ट केल्यानंतर अशी कोणती जण आहेत ज्यांना इफेक्ट होणार आहे या प्रोसेसचा, किती वर्कर्स वरती त्याचा वर्कलोड वाढणार आहे या इम्प्रूव्हमेंट प्रोसेसमध्ये हे ओळखलं जातं. A team charter which detail project scope, business case, the problem is created. The team is formed and training is given to them about the benefits of adopting the Six Sigma methodology to improve the current process. आता बेसिकली सिक्स सिग्मा प्रोसेसमध्ये जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी जी एक्स्ट्राची मेहनत लागते किंवा एक्स्ट्राचं जे स्किल लागतं ते स्किल देण्यासाठी ट्रेनिंग सेक्शन्स घेतले जातात आणि ज्या लोकांना इफेक्ट होणार आहे या सिक्स सिग्मा प्रोसेसचा अशा लोकांना ते ट्रेनिंग दिलं जातं. Parameters that will be used to measure the performance improvement are laid down. The baseline performance and also the extent to which the process can be improved is decided. बेसिकली आपण सिक्स सिग्मा प्रोसेस अडॉप्ट करायच्या आधी आणि अडॉप्ट केल्यानंतर आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये काय फरक पडणार आहे आणि तो आपण कसा मेजर करणार आहोत हे या डिफाईन स्टेज मध्ये ठरवलं जातं आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठीच्या स्टेप्स ठरवले. सो डिफाईन स्टेज क्लिअर आहे.
Next is measure stage. Here the overall process performance is measured. This phase involves three tasks, that is data collection, data analysis, and failure model, that is effect analysis. Data is collected to analyze the difference between the current performance and the desired performance. The process variations are established. The collected data is analyzed and sigma is calculated. In other words, appropriate number of defects are calculated. The key tool used during this phase is the Pareto charts, control charts, failure mode, and the effect analysis, that is FMEA. The FMEA aims to prevent the defects before they occur. This process rates possible defects. The higher the level of defects, the more is the need for correcting. So basically measure stage मध्ये काय केलं जातं, एक सायंटिफिक किंवा प्रॅक्टिकल डेटा कलेक्ट केला जातो आपल्या कस्टमर्स कडनं की नक्की ह्या प्रोसेस मध्ये काय डिफेक्ट्स आहेत आणि ते कसे करेक्ट केले गेले. So data is collected to analyze the difference between the current performance and desired performance. म्हणजे आपण जे प्रोडक्ट डिझायर केलं आहे ते समजा आपण 100% डिझायर करत असू आणि समजा आपला प्रोडक्ट फक्त 80% इफेक्टिव्ह असेल, तर ही जी मधली 20% ची गॅप आहे ती नक्की कुठल्या एलिमेंट मध्ये आहे हे ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल, जर आपलं एखाद्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल आणि आपण हाय स्टँडर्ड प्रोडक्ट डिलिव्हर करायचं ट्राय करत असू, पण त्याच्यात काहीतरी कमी पडत असेल, तर कस्टमर्स कडनं रिव्ह्यू घेतला जातो, डेटा कलेक्ट केला जातो की नक्की त्याचं काय कमी पडतंय. त्याची स्क्रीन कमी पडतेय, त्याचा परफॉर्मन्स कमी पडतोय, लाईफ कमी पडतंय, नक्की डिफेक्ट कुठे आहे ह्याचा ऍक्च्युअल डेटा कलेक्ट केला जातो कस्टमर्स कडनं, सो दॅट आपल्याला आपला करंट परफॉर्मन्स आणि डिझायर्ड परफॉर्मन्स मधला डिफरन्स समजेल. The collected data is analyzed and sigma is calculated. बेसिकली हे डेटा कलेक्ट करून आपल्याला पुढे काय करायचं आहे ह्याचा एक चार्ट ड्रॉ केला जातो. Next is analysis. This steps involves finding out the cause of defect, measures to the defect, and analyze them so that they can be reduced. The root cause analysis is undertaken to define the possible reasons for the performance gap and gratitude the main cause of variation. This gap between the current and the desired state is also calculated in financial terms. The key tool used during the analysis phase is cause and the effect diagram, regression analysis, and flow diagrams. This phase calls for trying out different methods to find out the most promising solution. It could be removing the defect from the present system or creating a whole new method to treat the problem. आता अनालिसिस स्टेट मध्ये काय केलं जातं, फुल रूट कॉज लेवलला जाऊन रिझन शोधलं जातं आपल्या ऍक्च्युअल परफॉर्मन्स आणि डिझायर्ड परफॉर्मन्सच्या गॅपचं. अगदी जरी आपण एखादी खूप मोठी गोष्ट बनवत असलो तरीही त्यातली छोट्यात छोटी गोष्ट इम्पॉर्टंट असते हे लक्षात ठेवून रूट कॉज अनालिसिस केलं जातं. आणि ही जी परफॉर्मन्स गॅप आहे ह्याच्यामुळे कंपनीला पडणारा फायनान्शियल डिफरन्स किंवा ती चेंज केल्यानंतर कंपनीला होणारा फायनान्शियल प्रॉफिट ह्या अनालिसिस स्टेज मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. आणि या स्टेज मध्ये कॉज अँड इफेक्ट डायग्राम केला जातो की बेसिकली आपल्या प्रोडक्ट जे 80% ला आहे तर 80% ला का आहे हे रूट कॉज लेवलला शोधलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नक्की आपण कुठे कमी पडतोय प्रोडक्शन प्रोसेस मध्ये किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडिंग. आणि रूट कॉज अनालिसिस केल्यामुळे आपल्याला त्याची ऍक्च्युअल रिझन कळतं. Next is improve stage. In this step, all possible ideas and opportunities are tested and tried out to remove the defects in the present system. Small details are also considered, and the term applies all the possible tools and strives towards discarding the defects from the current system. This improves the effectiveness to meet the customer needs.
In short, this phase helps to improve the process by finding the solutions to phase, diminishing and preventing the future problems. So basically, improve stage मध्ये आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किती वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात हे शोधतो आणि त्या प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर आपण किती इम्प्रूव्ह होतोय हे बघून बेस्ट आपल्यासाठी काय असेल हे ठरवलं जाईल की final is control. This is the final phase of DMAIC approach. This step ensures that while the performance and quality of the goods and services are improved, the same standards would be retained throughout. So regular checking and keeping a statistical chart of the changing pattern and demand of the demand and supply of goods and services is important. This is one of the most important steps of Six Sigma methodology, and a failure to deceive the control panel might ruin the entire efforts spent on the improving the original process. The key tool used during control phase is quality control process chart, control changes, and standardization practices. So basically, control ही final step असते DMAIC approach मध्ये. आपण डिफाईन मेजर अनालाइज आणि इम्प्रूव्ह करून आपला प्रोडक्ट जेवढा इम्प्रूव्ह केला आहे ते नवीन स्टँडर्ड्स तसेच मेंटेन होत आहेत की नाही हे चेक करण्यात पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. सो कंट्रोल फेज मध्ये बेसिकली आपली सिक्स सिग्मा मेथडॉलॉजी सक्सेसफुल आहे की फेलियर हे चेक करतात आणि जर सक्सेसफुल असेल तर ती ते स्टँडर्ड मेंटेन होत आहेत की नाही हे चेक केलं. सो DMAIC अप्रोच कळलाय सगळ्यांना. थोडक्यात लक्षात आला. फर्स्ट डिफाईन मध्ये आपण प्रॉब्लेम डिफाईन करतोय, मेजर मध्ये प्रॉब्लेम मेजर केला जातो. ओके, देन त्याचा ऍक्च्युअल अनालिसिस केलं जाईल. देन इम्प्रुव्हमेंट मध्ये आपला स्टँडर्ड आणि ऍक्च्युअल कसा आहे किंवा त्याच्यावरती करेक्टिव्ह डेव्हिएशन घेतलं जाईल आणि कंट्रोलिंग मध्ये सुद्धा प्रॉपर कंट्रोलिंग करून स्टँडर्ड सोबत मॅच आहे की नाही हे गोष्टी बघितल्या जाईल. सो सेकंड अप्रोच जो सिक्स सिग्मा प्रोसेस मधला आहे तो DMADV अप्रोच आहे, ज्याच्यामध्ये डिफाईन, मेजर, अनालाइज, डिझाईन आणि मग व्हेरीफाय केलं. सो ह्याच्यातले पहिले जे 3 स्टेप्स आहेत दॅट इज डिफाईन, मेजर अँड अनालाइज हे DMAIC अप्रोच सारखेच आहेत, ज्याच्यात आधी प्रॉब्लेम डिफाईन केला जातो की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे, कसा आहे. त्याच्यानंतर मेजर स्टेज मध्ये कशामुळे हा डिफरन्स येतोय हे चेक केलं जातं. अनालाइज मध्ये कशामुळे डिफरन्स येतोय हे अनालाइज करून त्याचे पॉसिबल सोल्युशन्स काढले. डिझाईन मध्ये आता ही जी डिझाईन स्टेज आहे ही ह्याच्यात वेगळी आहे. ह्या दोन शेवटच्या स्टेप्स वेगळ्या आहेत. दॅट इज डिझाईन अँड व्हेरीफाय. सो डिझाईन मध्ये this phase includes initial trials and testing of different possible alternative strategic options and determining the most promising alternative to current method that is being followed. In this step, new products or services are designed, keeping the customer's needs and the rate of change for the need in. For this, thorough performance chart is of the current method is needed to be checked with, and then possible survey can be are being carried out. So basically design ह्या स्टेप मध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किती ऑप्शन्स आहेत हे स्ट्रॅटेजिकली ठरवले जातात आणि त्यातलं कुठलं ऑप्शन आपल्याला प्रॉपर फिट होतंय हे ठरवलं जातं. मग त्यामध्ये एक्झिस्टिंग प्रोडक्ट इम्प्रूव्ह करायची गरज आहे की ऑल टुगेदर न्यू प्रोडक्ट आणायची गरज आहे हे देखील ठरवलं जातं. Next and last is verify. After a strategy has been designed to improve the situation, proper execution of strategy is important. What is more important is to verify if it is working as expected or not. Proper verification sets the guiding rules for the future processes that are to be designed or improved. It also makes sure that further improvement actions needed to be taken or not.
आता व्हेरीफाय मध्ये आपण जी प्रोसेस इम्प्लिमेंट केली आहे ती ऍक्च्युली वर्क होते की नाही हे चेक केलं जातं. जसं मॅडम नेहमी एक्झाम्पल देतात की एक्झामच्या 1 महिना अगोदर आपण खूप चांगलं टाइम टेबल बनवतो, 6 वाजता उठायचं, 4 तास अभ्यास करायचा वगैरे. पण ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट होतंय की नाही हे व्हेरीफाय करणं पण तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि जर इम्प्लिमेंट होत नसेल प्रॉपरली ॲज एक्सपेक्टेड, तर त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट आहे हे चेक करून पुन्हा ती इम्प्रूव्हमेंट इम्प्लिमेंट करणं पण तितकंच गरजेचं. सो ह्या 2 मेथड्स होत्या DMA IC अप्रोच आणि DMA DB अप्रोच सिक्स सिग्मा प्रोसेसेस. थँक यू.